जय जय रघुवीर समर्थ। डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती, सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळो वा हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सकल संत विचार मंच आयोजक, निर्माते आणि आपण सगळे श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती, सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करून आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया। आज आपण संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेची ओळख करून घेणार आहोत। तसं त्यांचं चरित्र आपण याच्या मागच्या सदरामध्ये संतांची ओळख या सदरामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहेच। पण जसं चिखलामधून कमळ उमलतं आणि त्याचा सुगंध शतशत सुगंध पाकळ्यांनी सगळ्या आसमंतामध्ये सुगंध त्याचा दरवळून टाकतं, तसंच 20व्या शतकामध्ये एका झोपडीत जन्माला आलेले आणि आपल्या सत्कार्याच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे जगभर पसरवणारे असे हे संत तुकडोजी महाराज। त्यांनी समाजोद्धार केला आणि समाजोद्धारातून भारताच्या म्हणजे देशाच्या उद्धाराकडे झेपावणाऱ्या या तुकडोजी महाराजांनी आपल्या विचारांचे आणि कार्याचे माणिक मोती सगळ्या दुनियेभर पसरलेले आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी असं आपण त्यांना म्हणतो। या नावानं उदयाला आलेले एक वादळ विश्वशांती घेऊन सगळ्या जगभर पसरलं आणि सगळ्या जगाला खऱ्या मानव धर्माचं त्यांनी वेड लावलेलं आहे। सद्गुरु गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज म्हणजे समाज प्रबोधनाचे सूर्यचंद्र म्हटलं तर वावगं होणार नाही, असं हे तुकडोजी महाराजांचं कार्य आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत। खर तर परिचय त्यांचा थोडक्यात म्हणजे इसवी सन छोट्या म्हणजे अमरावती जिल्ह्यातील यावल या गावामध्ये 30 एप्रिल 1909 रोजी हे कमल उदयाला आलेलं आहे। आणि त्यांचे आई मंजुळा आणि बंडोजी पंत इंगळे यांच्या पोटी हे माणिक जन्माला आले आहे। माणिक हे त्यांचं जन्म नाव असलं तरी सुद्धा ते त्यांचं सगळं आयुष्य माणकासारखं तेजस्वी आणि प्रफुल्लित होऊन गेलेलं आहे। अशा तुकडोजी महाराजांनी काय आयुष्यभर तर त्यांनी म्हणजे लहानपण तर त्यांचं सगळं होणारक्या करण्यात गेलं। खरं तर त्यांना शाळेत जायचं म्हणलं की शाळा कोण करी जावे नदीच्या तीरी, असं त्यांचं वागणं असायचं। पण एकांती ध्यान आणि लोकांती कविता कीर्तन अशी ती मूर्ती होती। आणि त्यांना विदेही संत आकडोजी महाराज यांचं मार्गदर्शन लाभलं, अनुग्रह लाभला आणि त्यांचं जीवन बदलून गेलं। असे खर तर आपली भूमी संतांची आहे। सगळी लोक म्हणजे सगळ्या संतांनी एक विचार पेरून ठेवलेला आहे, परमार्थिक आध्यात्मिक पारमार्थिक जीवन कसं जगावं। पण संत तुकडोजी महाराजांनी एक वेगळी वाट चोखाळली आणि ती त्यांच्या ग्रामगीतेतून आपल्याला ऐकायला पाहायला मिळते। हा भारत खरं तर खेड्याचा देश आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सर्वप्रथम खेड्याचा जर विकास झाला तर देशाचा विकास होईल, अशी विचारसरणी तुकडोजी महाराजांची होती। आणि या गोष्टी विश्वाच्या गोष्टी मोठ्या मोठ्या करण्यापेक्षा आपल्या देशाच्या किंवा विशेषतः खेडेगावच्या गोष्टी कराव्या, त्यांची प्रगती करावी, त्यांची सुधारणा करावी, असं त्यांचं नेहमी मत असे। आणि त्यानुसारच त्यांचं एक ध्यास होता की खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा,
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, असा त्यांचा ध्यास होता. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबन, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामविकास निर्मिती असं त्यांच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग होतं. त्यांनी घरदार किंवा स्वतःचा वैयक्तिक विचार कधीच केला नाही. तर ते नेहमी म्हणजे सामाजिक कामासाठी परमार्थ सुद्धा करायचा, तर तो या लोकांमधून, जसं विवेकानंद म्हणायचे, की देव हा देवळात किंवा मंदिरात नाहीये, तर तो दरिद्री नारायणाच्या रूपाने झोपडीत अवतरला आहे आणि त्याची पूजा म्हणजे ईश्वराची पूजा आहे. तसंच काहीसं तुकडोजी महाराजांचं होतं, की तुम्ही देव माणसात बघा, अडलेल्या नाडलेल्यांना मदत करा, ही देवाची सेवा आहे, असं त्यांचं म्हणतं. अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद या सगळ्या गोष्टींवर ते टीका करत. सर्व धर्म समभाव हे तुकडोजी महाराजांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. आणि महिलांची उन्नती, म्हणजे महिलांची जी फरफट व्हायची त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये, ती त्यांना मान्य नव्हती. त्यांना असं वाटायचं, की म्हणजे कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आणि राष्ट्र व्यवस्था ही स्त्रियांवर अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनातून, प्रवचनातून, प्रबोधनातून सतत लोकांना समजावून दिलंय. आणि स्त्रीला दास्यात किंवा अज्ञानात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे ते वारंवार सांगत असत. व्यसनाधीनता, आणि त्यांना असं वाटायचं की राष्ट्राचे तरुण हे विशेषतः, म्हणजे राष्ट्राचं तरुण हे भावी देशाचे अविभाज्य घटक आहेत, तर त्यांनी व्यसनापासून कसं लांब राहिलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत सगळा विचार त्यांचा देशोद्धाराचा होता, किंवा आपला देश प्रगतीकडे कसा जाईल हे ते सतत बघत असायचे. आणि खंजेरी भजन हा सगळ्यात आवडता प्रकार होता त्यांचा. आणि त्या खंजेरी भजनाच्या द्वारे ते समाज प्रबोधन करायचे. त्यांनी एकदा राष्ट्रपती भवनामध्ये आपलं खंजिरी भजन गायलं, आणि ते ऐकून देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. आणि तेव्हापासून त्यांचा उल्लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असा होऊ लागला. त्यांनी अनेक काव्य लिहिली, आणि त्या सगळ्या काव्यांमध्ये, ग्रंथांमध्ये ग्रामगीता हा त्यांचा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध झाला. आज आपण शासनाच्या प्रत्येक प्रत्येक कार्यालयामध्ये हा ग्रंथ आपल्याला बघायला मिळतो. विशेषतः ग्रामीण भागांमधून जिल्हा परिषदेचे काम चालू असतं, त्यामध्ये त्यांच्या ज्या ग्रामसभा असतात, त्यामध्ये निश्चितच या ग्रामगीतेचा अतिशय सुंदर उपयोग केलेला आपल्याला दिसतो. किंवा ती एक गीता म्हणून, जसं नेत्यांचे, पुढाऱ्यांचे फोटो ऑफिसमध्ये असतात, तसंच ग्रामगीता सुद्धा ऑफिसमध्ये अनिवार्य असल्यासारखी आहे, आणि सगळ्यांच्या ऑफिसमध्ये ती असते. हा ग्रंथ म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा अतिशय अनमोल ठेवा आहे असं वाटतं. कारण ग्रामगीतेतून त्यांनी समाज परिवर्तनाचा एक सुंदर नकाशा आपल्या भारतापुढे ठेवलेला आहे. अतिशय सुलभ असलेली ग्रामगीता आध्यात्मिकच नाही, तर भौतिक दृष्ट्या सुद्धा एक सुखी होण्याचा मार्ग दाखवते. आणि या ग्रामगीतेच्या आतापर्यंत 30 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि पहिली आवृत्ती 1955 ला, तर 30वी आवृत्ती 2017 मध्ये प्रसिद्ध झाली. आता आपण ग्रामगीतेचा थोडक्यात विचार करायचा आहे. म्हणजे ग्रामोन्नती, खेड्यागावाची उन्नती कशी व्हावी या तळमळीतून प्रगटलेले सगळे उद्गार म्हणजे ग्रामगीता आहे. तुकडोजी महाराज म्हणायचे, माझा देव साधना रूपाने देवळात व वनात असला, अनुभव रूपाने तो मनात व चिंतनात असला, तरी कार्य रूपाने तो जनात आहे. आणि विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली खेडी हीच माझी दैवत आहेत, आणि ग्रामसेवा हीच माझी ईश्वर सेवा आहे, किंवा ईश्वराची पूजा आहे. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाची ग्राम संस्कृती आणि ग्राम विकासाचं एक स्वच्छ रूप मांडलेलं आहे. म्हणजे ही ग्रामगीता म्हणजे गाव आणि खेड्यासाठी, जशी भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तशी तुकडोजी महाराजांनी जणू खेड्यापाड्यांसाठी ही ग्रामगीता लिहिलेली आहे. म्हणजे अशी ही भगवद्गीताच आहे. आणि परस्परांचा भाव कसा जागवला पाहिजे, श्रम करणाऱ्यांसाठी आपलेपण हात त्याच्या मदतीसाठी कसे पुढे, म्हणजे इतके वेगवेगळे त्याचे 41 अध्याय आहेत, आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं त्यांचं लिखाण आहे, की आपलं गाव कसं असलं पाहिजे, गावातील लोकांचं वर्तन कसं असलं पाहिजे, आचरण कसं, म्हणजे बारीक सारीक गोष्टीचा विचार या ग्रामगीतेतून केलेला आपल्याला आढळून येतो. तरुणांनी कसं असलं पाहिजे, प्रयत्नशील कसं राहिलं पाहिजे, अशा बारीक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी या ग्रामगीतेमध्ये पण परखड विचार मांडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे जीवीचं आर्त म्हणजे ही ग्रामगीता आहे. आणि 1955 साली जेव्हा पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या आवृत्तीला तब्बल मान्यवरांच्या 9 प्रस्तावना आहेत.
आणि या प्रस्तावनेमध्ये सुदाम सावरकर आहेत, आचार्य विनोबा भावे, गाडगे महाराज, आपले मामासाहेब दांडेकर, दादा धर्माधिकारी, श्रीपाद सातवळेकर, वि. स. खांडेकर, वि. कोलते आणि गतचंद माडखोलकर अशी यांच्या मोठ्या-मोठ्या दिग्गजांच्या प्रस्तावना आहेत. आणि त्यावेळेसचे तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाज कल्याण मंत्री दीनदयाल गुप्त यांनी सुद्धा गीतेविषयी ग्रामगीतेविषयी लिहिलेलं आहे. त्या तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्राम आरोग्य म्हणजे सगळं खेडेगावाचं संघटन कसं केलं पाहिजे, खेडेगावांमध्ये सुधारणा कशी केली पाहिजे आणि ती आपल्या देशाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे, हे सगळे विचार त्या ग्रामगीतेतून मांडलेले आहेत. म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे तुकडोजी महाराज यांच्या अंतरंगात वास करत असणारी ती तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन आपल्याला पाहायला मिळते, आपल्याला अनुकरण करायला मिळते. म्हणजे अ, जनतेच्या हाती ही गीता देऊन त्यांनी ग्राम सुधारणेच्या कामाला एक सैद्धांतिक दिशा दिलेली आहे. या ग्रामगीतेची ओवी संख्या आहे 4673. अध्याय आहेत 41 आणि त्यांनी काय केलेलं आहे असं पंचक म्हणजे 5 अध्यायाचं एक पंचक अशी 8 पंचकं केलेली आहेत. असं ह्या ग्रामगीतेचं स्वरूप आहे. थोडक्यात सांगायचं असेल तर ही तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे ग्रामविकासाची, खेडेपाड्याची आचारसंहिता आहे, असं जरी आपण म्हटलं तरी चुकणार नाही. पहिलंच बघा पहिल्याच सुरुवातीचे जे 5 अध्याय आहेत, त्याला त्यांनी सद्धर्म मंथन पंचक म्हणजे या पाच अध्यायामधून संसार, परमार्थ, धर्माचरण, आश्रम धर्म असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. पहिलाच अध्याय बघितला आपण तर तो ईशस्तवनाचा आहे. म्हणजे बघा कुठल्याही आपण संतांचा ग्रंथ घेतला आपण तर पहिला अध्याय नेमका ईशस्तवनाचा असतो, मंगलाचरण असतं. त्याचप्रमाणे यांचा पण पहिला अध्याय ईशस्तवनाचा आहे. अगदी सुरुवातच त्यांनी ओम नमोजी विश्वचालका, जगद्वंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोनी अनेका, भासविशी विश्वरूपी. या ओवीवर त्यांनी जीवदशा आणि ज्ञानात्मक दर्शनाचा प्रभाव कसा सांगतायत. ते म्हणतात, जेव्हा तुझे दर्शन घडे, उघडती विशाल ज्ञानाचे कवाडे, मग मी तुपणाचे पोवाडे कुठचे तेथे. म्हणजे जेव्हा तुझं मला दर्शन घडेल आणि ज्यासी तुझे दर्शन घडले, त्यासी कैसे परके राहिले, सर्व विश्वची झाले आपुले दिव्यपणे. म्हणजे जीवदशा अशी की आपल्याला काहीच उमगत नाही. म्हणजे दुसऱ्यांच्या उणिवानं हसणं, काही आपत्ती आली की तिथून पळ काढणं, दुसऱ्यांचं सुखवैभव पाहून आतल्या आत जळणं. कारण स्वार्थानं अल्पसंतोषी असणारा हा आपल्यासारखा जीव संसारात रमतो आणि मग सांसारिक म्हणजे ऐहिक जी सुख आहेत नाशवंत असणारी, त्या सुखामध्ये आपण आनंद मानतो. कष्टासाठी आपण मागे-मागे राहतो. पण प्रतिष्ठा मात्र आपल्याला मिळाली पाहिजे हा आपला अट्टहास असतो. ही आपली जीवदशा आहे. पण जेव्हा ज्ञानाचा प्रकाश ह्या जीवावर पडतो, तेव्हा तेव्हा त्याचा अनुभव येतो. तेव्हा आपण किती अल्पज्ञ आहोत, आपण किती क्षुद्र आहोत ह्याची जाणीव होते. आणि मग जोवरी पंचानन नाही दिसला, तोवरी अतिगर्व जंबुकाला. तैसा तुझा प्रकाश नाही पडला, तोवरी ग्रासला विकार शत्रू असं म्हणतात ते. म्हणजे अ, त्याच्याही पेक्षा तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान, वस्तू भरोनी पूर्णपणे तुझ्या ठाई. ईश्वराच्या दर्शनाचा महिमा त्यांनी या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आणि व्यष्टीपासून समष्टी ते परमेष्टी असा त्यांचा प्रवास इथून सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे महाराजांची ग्रामगीता लिहिण्याचा दृष्टिकोन आणि दृष्टांत त्यांनी विषद केला, की त्यांना ग्रामगीता का लिहावीशी वाटली. त्यांनी समाजासाठी तर प्रयत्न सुरू केले होते. समाज प्रबोधनाचं काम ते आपल्या प्रवचनातून, कीर्तनातून, काव्यातून करत असत. पण मग ग्रामगीताच का लिहावी वाटली? तर त्यांनी असं सांगतात ते, की पुण्यक्षेत्री पंढरपुरी, बसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती. सततचा प्रवास असायचा आणि एकदा ते पंढरपूरला गेल्यावर वाळवंटात बसले होते आणि तिथे त्यांना असं काय म्हणतात त्याला साक्षात्कार झाला किंवा पांडुरंगाने कदाचित दृष्टांत दिला असेल. अरे सगळे संत परमार्थ सांगतात, सगळे संत आध्यात्मिक सांगतात, तू थोडं समाज प्रबोधन कर. असं कदाचित पांडुरंगाने त्यांना सांगितलं असावं. आणि अध्यात्मात रमणारे हे नव्हतेच तुकडोजी महाराज पहिल्यापासून. पण त्यांना राष्ट्रोन्नती आणि समाजोन्नतीचा ध्यास लागला आणि असा वाळवंटात अद्भुत दृष्टांत झाला, की देश सुधारायचा असेल तर नुसतं प्रवचन करून भागत नाही, नुसतं बोलून भागत नाही, शहरांमधून हिंडून भागत नाही, तर या देशातल्या खेड्यापाड्यातून प्रवास केला पाहिजे आणि खेडी सुधारली पाहिजेत. हा त्यांना जणू पांडुरंगाने आशीर्वचन किंवा साक्षात्कार दिला आणि तिथून मग
त्यांनी त्यांच्या ह्याला सुरुवात केली आणि तिथे त्यांना ग्रामगीता लिहायला स्फुरली असं म्हणतात. विश्व ओळखावे आपणावरून, आपणची विश्वघटक जाण. व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपुला. म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा. तसं आपल्यावरून विश्व ओळखायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आपण राहतो ज्या समाजात त्याचाच एक घटक आपण आहोत. मग आपली पण काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे आणि मग आपल्या व्यक्तीपासून आपण एक घटक, आपल्यापासून आपलं कुटुंब बनतं आणि आपल्या कुटुंबापासून एक समाज बनतो. मग समाज सुधारायचा असेल, तर मग खेड्यापासून सुरुवात केली पाहिजे. सगळी खेडी सुधारली, तर देश सुधारेल आणि मानवाचं वर्तन प्रथम सुधारलं पाहिजे. आणि म्हणजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या गुणाची जपणूक त्याच्यातील गुणाची जपणूक केली पाहिजे. गाव जर सर्वार्थाने सुंदर करायचं असेल, तर त्या गावातले लोक चांगली राहिली पाहिजे. गावाच्या म्हणजे आधी आपण सुधारलं पाहिजे, मग आपल्या गल्लीला सुधारलं पाहिजे, मग गावाला आणि गावावरून देशाला असं त्यांचं मत. गावाचा प्रसन्नतेत संतांची प्रसन्नता असते असं म्हणतात. मग त्याच्यामुळे विश्व प्रसन्न होईल. मग जिथे प्रसन्नता असते तिथे भगवंताचा वास असतो. मग याच्यासाठी सगळ्याच्या आधी मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण म्हणजे सगळ्यात आधी स्वतःला सुधारा असं महाराज सांगतात. आणि मग देव प्रेमाचा भुकेला, न पाही जातपात अथवा कला, साधा बोळाही उद्धरला ऐसा लौकिकतयाचा. मग देवाने काय देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तो सगळ्यांना उद्धारतो. म्हणजे हे सांगण्यासाठी तुकडोजी महाराजांनी या अध्यायामध्ये अनेक उदाहरण दिली, की देव बघताना फक्त तुम्ही सुंदर आहात, कसे श्रीमंत आहात हे नाही बघत. मग त्यांनी कुब्जेचं उदाहरण दिले, की कुब्जा सौंदर्यहीन होती, तरी पण तिचा उद्धार केलाय. विधुर गरीब होते, त्यांचा उद्धार केलाय. पेंद्या, वाकड्या यांचे पण उद्धार केले. म्हणजे उद्धार करायचा असेल तर तो माणसाने मनापासून केला पाहिजे. म्हणजे देव म्हणजे कसे, की देव म्हणजे घेवची नव्हे, सर्व काही देवचे आहे. ऐसा ज्याचा संप्रदाय त्यासी भजू जीवे भावे म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा देव म्हणजे काय हे समजून घ्या. देव म्हणजे काहीतरी देव. आपण देवाला सतत मागतच असतो. देवाच्या दारात गेलो की स्वतःच म्हणजे स्वतःच मागत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्या नंतर माझ्या मुलांना पाहिजे, माझ्या नातवांना पाहिजे. पण महाराज म्हणतात की तुम्ही मागा गावासाठी. तुम्ही मागा आपल्या देशासाठी. स्वतःच गाणं घेऊन देवाकडे जाऊ नका. मग कसं आहे देव म्हणजे घेणारा नाही, तो काही मागत नाही. सगळं त्याचंच आहे असं म्हणून त्याला भजावं. म्हणून ते एका अभंगात म्हणतात बघा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे अशी त्यांची भजनं होती, की जी सर्वसामान्य लोकांना आवडून जायची. ते दगडाचं देव त्याला ह्याचं पाथरवटाचं देव म्हणजे लाकडाचा देव त्याला अग्नीचं इतकं सुंदर त्यांनी ते अभंगातून सांगितलं, की सर्वसामान्य माणसाला अरे देव म्हणजे कुठे असतो? तो दगडात नाही, लाकडात नाही, तर तो माणसामध्ये आहे. तो पाहायला शिका, असं त्यांना सांगायचं. आणि दुसरा अध्याय आहे तो धर्म अध्ययनाचा. मग इथे धर्माचं रक्षण, कुटुंब संस्कार व्यवस्था, ब्रह्मचर्याश्रम, वीर्यरक्षणाचं महत्व आणि राष्ट्र विकासाचा मार्ग आणि सध्याचा काळ याचं वर्णन या पूर्ण अध्यायात आलेलं आहे. म्हणजे आश्रम व्यवस्था कशी असायला पाहिजे, धार्मिक कुणाला म्हणावं पाहिजे. मग इथे कसं आहे, की वसुधैव कुटुंबकम ही त्याचा मागचा विचार आहे. मग तिथे त्यांनी कोणाचाही रागद्रोह न करता धर्म तिथे जिथे सत्तेचा भडगा, शिक्षेचं बळ असं असता कामा नये. धर्म म्हणजे काय तर प्रत्येकानं आपापलं कर्म करावं. ते करता आलं पाहिजे न घाबरता. धार्मिक कुणाला म्हणावं तर जो सत्तेशिवाय सर्वांशी समरस होऊन वागतो, सर्वात मिसळतो, तो धार्मिक. मुख्य धर्माचे लक्षण त्याग, अहिंसा, सत्यपूर्ण, अपरिग्रह, ब्रह्मचर्य जाणं, तारतम्ययुक्त. म्हणजे सगळं चारित्र्य संपन्नता असावी. धर्म म्हणजे धार्मिक म्हणजे काय, की नुसतं सदा देवदेव करणारा किंवा जपमाळ ओढणारा नव्हे, तर त्याच्यामध्ये सगळ्या वागणुकीचं तारतम्य असलं पाहिजे, सटशील असला पाहिजे, असा तो धार्मिक. आणि नंतर गृहस्थाश्रम सांगितलाय. गृहस्थाश्रमामध्ये काय असायला पाहिजे, की पती पत्नीचं एकमेकाशी चांगले विचार असायला पाहिजेत. म्हणजे ते जर एकमेकांशी चांगलं वागले तर गर्भावर चांगले संस्कार होतील. म्हणजे सांगण्याचा इत्यर्थ की त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींमधून प्रबोधन केलेलं आहे, की घरामध्ये नवरा-बायको छान वागली तर पुढे येणार त्यांचं मूळ संस्कारक्षम होईल आणि मग त्याच्यासाठी अश्लील वागणं नसलं पाहिजे. ते टाळलं पाहिजे. आहार-विहार उत्तम असला पाहिजे. मग जेव्हा आपल्याला मुलगा होतो तेव्हा खूप आनंद होतो असं त्यांनी लिहिलंय आणि मग थोडे दिवस त्याचं कौतुक करतो आपण छोट्या बाळाचं. पण जेव्हा तो हळू मोठा होतो, तेव्हा आपलं त्याच्यावरचं लक्ष कमी होतं. मग तो कुठे जातो, काय बोलतो, चांगलं शिकतो का नाही,
वाईट शिकतो का? याच्याकडे आपल्या अजिबात लक्ष नसतं. मग तिथे तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुजनांनी सुद्धा असे द्यावेत धडे, आपुला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होतात चहूकडे, राष्ट्र होईल तेजस्वी. म्हणजे गुरुजनांनी सुद्धा कसं वागावं, असं ह्या धर्माच्या व्याख्येत त्यांनी सांगितलेलं आहे, की विद्यार्थी अध्ययन करतील, पण त्यांनी बलोपासना पण केली पाहिजे. जसं समर्थ रामदासांनी बलोपासनेला महत्त्व देऊन गावागावामध्ये व्यायामाचे आखाडे बांधले आणि मारुतीची स्थापना केली बलोपासनेसाठी. तसं तुकडोजी महाराज म्हणतात, की गुरुजनांनी सुद्धा स्वतः निर्व्यसनी राहिलं पाहिजे. म्हणजे पुढे विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही. नाहीतर बघा शिकवायला खेड्यांमधून सर शिक्षक वर्गात येतात तर त्यांचाच तोबरा भरलेला असतो. मग अशा शिक्षकांचे काय अनुकरण करावं किंवा काय आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा? सडेतोड इथे तुकडोजी महाराजांनी आपलं मांडलेलं आहे, की विद्यार्थी सुद्धा उद्याचा नागरिक आहे. देशाचं भविष्य आहे. मग त्याचं जर पालन निरोगी झालं, त्याला जर वेगळे चांगले धडे मिळाले, तर तो उद्याचा नागरिक सक्षम होईल आणि देश आपोआप उन्नतीकडे जाईल, असं ते म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा अध्याय येतो आश्रमधर्म. आपले घरच नव्हेची घर, विश्व आपुले मकान सुंदर, हेच शिकावया असे संसार, उद्धारतो याची मार्गी. म्हणजे ब्रह्मचर्य सांभाळून मुलगा जेव्हा धर्मविद्या शिकला, त्याचं लग्न केलं, संसाराची दीक्षा दिली, मग गृहस्थाश्रम आदर्श कसा असावा, त्याचं वर्णन तुकडं एक उदाहरण त्यांनी चालू ठेवले. एक उदाहरण एका कुटुंबाचं देऊन, की मग आता त्या मुलाचा गृहस्थाश्रम कसा असला पाहिजे, की त्यानं मग जेव्हा आपण मुलाचं मोठा झाल्यावर लग्न करून देतो, तेव्हा हळू आई-बापांनी कसं वानप्रस्थाकडे सरकलं पाहिजे. म्हणजे अगदी काही बाहेर जाऊन कुठेतरी संन्यस्त वृत्तीने न राहता घरामध्येच घरात राहून अनासक्तीनं त्याच्या संसाराकडे मुलाच्या पाहिलं पाहिजे, मध्ये-मध्ये न करता. आणि मग हळू-हळू ते अनासक्ती जर आपल्या मनात भिनली, इदं न मम हा जर विचार आपल्या मनामध्ये अ, रुजू लागला किंवा रुजला, मग आपोआप वैराग्य येतं संसाराविषयीचं. खरंच आहे. जेव्हा मुलांचं लग्न होतं, तेव्हा आई-वडिलांनी थोडं बाजूला झालं पाहिजे. बाजूला म्हणजे अगदीच त्याला लक्षात येईल असं नाही, तर विश्वस्त वृत्तीने त्या संसाराकडे बघितलं पाहिजे. मागेल तेव्हाच सल्ला देणं. आणि हे आत्ताच्या ह्याला ते ग्रामगीतेतलं तो अध्याय फार लागू आहे. मुलांच्या आई-वडिलांनी किंवा मुलीच्या आई-वडिलांनी कितपत त्यांच्या संसारात ढवळाढवळ करावी. महाराज म्हणतात, अगदी वैराग्य धारण करावं. घरात राहूनच विरक्तीनेच त्यांच्या प्रपंचाकडे पाहावं. म्हणजे इदं न मम हे जर आपल्या मनात ठसलं, की मग आपोआप वैराग्य येतं आणि मग आता रिकामा वेळ आहे, तर चांगल्या कामासाठी जातो. मग इतरांना मदत करणं, ईश्वर सेवा, मग देशसेवा केली तरी हीच ईश्वर सेवा आहे, असं मानून आजूबाजूच्या लोकांना मदत करणं आणि आपोआप सेवेला लागणं, की आपोआप मग हे सगळं होत असलं, की संन्यस्त वृत्ती जन्माला येते आणि मग हळू आपण आसक्तीचा धागाही तुटून जातो आणि मग स्थितप्रज्ञता अंगी बाणते, अमूर्ते आणि मग ती व्यक्ती सर्वांना निस्पृहपणे मार्गदर्शन करते. असं तुकडोजी महाराज या अध्यायामध्ये सांगतात. हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथाचे हेच तात्पर्य तुकडे आम्ही. म्हणजे आपल्याला निस्पृहतेने मार्गदर्शन करता आलं पाहिजे. हे सगळ्या ग्रंथांमधून म्हणजे या पूर्ण रामगीतेचं माझं तात्पर्य आहे, असं महाराज या दुसऱ्या अध्यायात सांगतात. त्या तिसऱ्या अध्यायात सांगतात. याच्यानंतर येतो चौथा अध्याय. तो म्हणजे चारही आश्रमाचं तात्पर्य त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर वैराग्य वृत्ती आणि संन्यासाचा विचार आणि धन्य गृहस्थाश्रम असं परस्परांचं कर्तव्य काय आहे ते सांगितलं. म्हणजे गृहस्थाश्रम करताना, चालवताना अडचणींचं ज्या अडचणी येतात त्यांचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. म्हणजे संसार आणि परमार्थ. संसार करत परमार्थ कसा करावा? आपल्या अडचणीचं सुद्धा आपल्या अडचणीचं गाणं न करता, गाऱ्हाणं न मांडता आपल्या अडचणीत सुद्धा दुसऱ्यांना मदत करता येते. ही मदत जो करतो, तो खरा परमार्थी असं म्हणतात. म्हणजे स्वतः शरीराने राबावे, आपुले जीवन आपण निभवावे, अधिकाधिक देतच जावे गावासाठी. आपला तर संसार होतच असतो, चालतच असतो. हा विचार ज्याच्यामध्ये रुजलाय, म्हणजे आत्ता कसे या ह्याच्यात, की माझं चांगलं व्हायला पाहिजे. दुसऱ्याकडे मी बघतच नाही. पण हा विचार नको, की माझं तर चालूच आहे. माझं तर करायचंच आहे. पण माझं करता मी इतरांचं काय चांगलं करू शकतो? हा विचार इथे त्यांनी रुजवला आहे. मग आपला संसार सांभाळत असताना इतरांची काळजी करणं, मदतीला धावून जाणं, म्हणजे आपलं बघत असताना सुद्धा इतरांची काळजी घेणं, हे फार दुरापास्त झालंय सध्या. पण हाच विचार या अध्यायामध्ये त्यांनी मांडलेला आहे आणि कुठल्याही कामाला हे ज्येष्ठ, हे कनिष्ठ, हे माझ्यासाठी, हे माझं काम नाही, असं न म्हणता, भेद न करता आपण वागलं पाहिजे. म्हणजे कसं, म्हणजे असं जर वागलं तर
नेटका ऐसा प्रपंच झाला तरी परमार्थ त्यातच साधला. हा समन्वय संती सांगितला तोच खरा ग्रामधर्म असतात. शेवटी ते म्हणतात या अध्यायाच्या, आमचा ग्रह संसाराचे सार आहे सहकार्याचं भांडार, सर्व मिळून उजळू सुंदर ग्रामधर्म आपला. म्हणजे सर्व समावेशकता ही आपल्यामध्ये आली पाहिजे, असं तुकडोजी महाराज सांगतात. आपलं करत करत आपल्या बरोबर दुसऱ्यांनाही आपण सांभाळलं पाहिजे. त्याच्यानंतर 5व्या अध्यायात ते वर्ण व्यवस्था सांगतात. म्हणजे गुणकर्म भेद, चातुर्वर्ण्य, जातीभेद, जीवनकल, नीच उच्च नीच हा विचार, कर्मगौरव आणि खरे ब्राह्मण ब्रह्मकर्म याचं वर्णन त्यांनी या अध्यायात केलंय. खरं तर सत्व, रज आणि तम ह्या 3 स्वभावाच्या प्रकारातच आपण सगळे बसतो. मग ज्याच्या अंगात जो मुख्य गुण असेल तसं त्याचं वर्तन असतं. मग पण प्रत्येकाचं कर्म मात्र भिन्न असतं. म्हणून 4 वर्णानुसार संरक्षण देतील ते क्षत्रिय, व्यापार करतील ते वैश्य, न्यायदर्शन योजनाकार ब्राह्मण वर्णात शोभते किंवा नेमते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ही योजना आताच्या काळात बसते का हो? हे आपल्याला पूर्वीपासून माहिती की प्रत्येक ह्या 4 वर्णामध्ये प्रत्येकाचं काय काम आहे. पण आता बदललंय सगळं. कोणीही कोणत्या वर्णाप्रमाणे व्यवहार करत नाही. त्याला तारतम्य राहिलेले नाही. उच्च-नीचपणाचा तर अगदी कळस झालाय अलीकडे. अज्ञानानं सगळे भेद पडले. ज्याच्या हाती सत्ता तेच उंच किंवा तेच मोठे. मग त्याला ते कसे असले तर त्यांचे म्हणजे कुणाच्या हाती न्यायदान आले. आपण बघतो न्यायाची काय अवस्था झाली आहे सध्या. मग तो कसला न्याय? जो तो आपल्या मनाप्रमाणे वागू लागतो. मग हे बदलता कसं येईल? महाराज म्हणतात, तर याची सुरुवात सुद्धा आपण खेड्यापासून केली पाहिजे. यमनियमांची म्हणजे ब्राह्मणाने ज्याचं कर्म त्यानंच केलं पाहिजे. खेड्यामध्ये अजूनही ब्राह्मणाला खूप मान मान आहे, की सगळेजण त्याला गावामध्ये देवबाप्पा म्हणतात. त्याच्या म्हणजे खरा न्याय त्यानं केला पाहिजे असं म्हणतात. जे ब्राह्मणत्व आहे नवे जातीय, कुणीही साधावे निर्भय जो आदर्श प्रचारक होईल तोच ब्राह्मण निर्धारे असं म्हणतात. ब्राह्मण म्हणजे इथे जातीवाचक नाही, की जन्माने ब्राह्मण झाला म्हणून नव्हे, तर जो न्यायप्रिय आहे, ज्याचं कर्म निष्काम आहे आणि जो न्यायदान करू शकतो तो ब्रह्मवृंद असं त्यांनी म्हटलेले. मग ते जसं समर्थांनी पण सांगितलंय, की मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. तसाच्या तसा तशी त्या अर्थाची ओवी इथे पण 132वी ओवी आहे, की हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपणा, सेवा, प्रयत्न हा 4ही वर्णाचा सार न्यूनपूर्ण प्रत्येकाने आचरावा. मग हे असं लोकशिक्षण, न्यायरक्षण म्हणजे सगळ्यांनी आपापलं कर्म व्यवस्थित केलं पाहिजे, आचरलं पाहिजे. सगळ्यांनी कर्म करावे. म्हणजे जे आपल्याला नेमून दिलंय ते कर्म आपण केलं पाहिजे आणि हे जर सगळं व्यवस्थित नेमून दिलेलं करेल तरच आपलं गाव सुंदर होईल, सौंदर्याने भरून जाईल आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होतील असं म्हणतात. त्याच्यानंतरचं येतं ते लोकवशीकरण पंचक. परत 6 ते 10 अध्यायाचं एक पंचक आहे. ते दुसऱ्या नंबरच्या पंचकाचं लोकवशीकरण असं नाव आहे. आता लोकवशीकरण ह्याच्यातला 6वा अध्याय आहे संसर्ग प्रभाव. ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण. ते आपल्या आपल्या परी करावा पूर्ण. सद्बुद्धी दिली मजला मानवा, असं ते म्हणतात. म्हणजे ईश्वराने हे सगळं जग निर्माण केलं, हे तर सर्व श्रुत आहे. पण त्याच्या हातून काही अर्ध कार्य राहिलंय मानवांना सुधारायचं. तर त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे हे पृथ्वी ही सुधारायची, हे जग सुधारायचं, तर त्याने ते आपल्यासाठी नेमलंय. म्हणजे कोणतं? तर मानवाला त्याच्यासाठी सद्बुद्धी पण दिली. मग एकोहम बहुश्याम म्हणजे एकातून अनेक आणि परत अनेकांना एकत्र आणायचं. हां, ही संकल्पना ईश्वराची, पण मानवाने त्याच्या त्याला दिलेल्या बुद्धीचा वापर स्वार्थासाठी करायला चालू केलाय. मग समाजाचं कार्य फार लांब राहिलं. ते विसरला तो. फक्त स्वार्थाचा आणि स्वतःचा विचार करायला. मग हे बरं आहे का? नाहीये. तर म्हणून मानवानं स्वतःचा उद्धार तर केलाच पाहिजे, पण समाजासाठी सुद्धा त्यांनी काहीतरी करावं. तो आणि आपला जो धर्म नेमून दिलाय, तो त्याने नीट वाढवला पाहिजे. मग याचसाठी आले अवतार, याच्यासाठी भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार ब्रीद तयाचे. मग देश सुधारायचा तर प्रथम आपलं गाव सुधारलं पाहिजे. मग गाव सुधारलं तर मग गावातील सगळेच काही सुधारणा करणारे नसतात. 10 जणातून एकच असा असाधारण असतो. त्याला आपण पुढारी म्हणतो किंवा कार्यकर्ता म्हणतो. मग सामान्यांची नजर त्याच्याकडे असतं. त्याच्याकडे असणारच ना. मग त्या कार्यकर्त्याने पुढे येऊन गावाचं कारभार हाती घेतला पाहिजे. मग त्याच्यासाठी तो कसा असला पाहिजे? त्याने स्वतःला आधी सुधारलं पाहिजे, स्वतःचं घर सुधारलं पाहिजे. म्हणजे नेहमी सगळ्यांशी चांगल्या बुद्धीने. कसं आहे बघा आजकाल ह्या पुढाऱ्यांचं कसं आहे, की पार्सलिटी असते. की जे जवळचे त्यांना थोडीशी झुकतं माप देतात किंवा त्यांच्याशी चांगलं बोलणं आणि जर समोरचा तर त्याला आवडत नसेल, त्याच्या मनात जर भरला नसेल,
आपण बघतो हे ज्येष्ठ लोकांचं अजूनही चाललेलं असतं, की जर समोरचा त्यांना आवडत नसेल, तर ते इतकं दुर्लक्ष करतात, की म्हणजे तो कार्यकर्ता चांगल्या दिशेने काम करत असला तरी सुद्धा त्याला मनात, "अरे च्या! हे एवढे मोठे आहेत म्हणजे मला म्हणजे काहीतरी मी चुकतोय. त्यांची दूरदृष्टी माझ्याकडे नाहीये. ती मला चांगलं म्हणजे माझ्या हातून काहीतरी चुकते." म्हणजे तो कार्यकर्ता त्याची काय म्हणतात त्याला, त्याचा धीरोदात्तपणा, त्याचं धैर्य, खच्चीकरण होतं. हे आजकालच्या पुढाऱ्याचं काम आहे. पण तुकडोजी महाराजांना हा पुढारी अभिप्रेत नाहीये. ते म्हणतात, की गाव प्रमुखानं अतिशय चांगलं बोललं पाहिजे. सगळं सर्व धर्म समभाव पाहिजे. उच्च-नीच भाव असता कामा नये. सगळ्यांशी प्रेमानं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. आणि मग त्यांनी एक उदाहरण दिलंय, की अ, गावामध्ये कोंबडी असते. एक पुढारी कोंबड्या पाळतो. त्याचं बघून सगळेच कोंबड्या पाळतात आणि मग कोंबड्याची झुंज सुरू होते. दरवर्षी एक मोठा कार्यक्रम असतो. पैसे खर्च होतात आणि बिचाऱ्या कोंबड्या अ, त्यांचे जीव जातात. मग एका साध्या माणसाला सुचतं, "अरे, हे असं का करतोय?" म्हणजे त्याला लक्षात येतं, की सगळी माणसं एकाच्या मागे जातात. मग तो काय करतो? व्यायामाचा एक आखाडा बांधतो आणि व्यायाम सुरू करतो. परत सगळी जनता त्याचं बघून आखाडे गल्लोगल्ली होतात आणि सगळेजण व्यायाम सुरू करतात. म्हणजे लोक अनुकरणप्रिय आहेत. मग त्यांनी अनुकरण चांगलं केलं पाहिजे आणि मग या चांगलं अनुकरण करण्यासाठी प्रथम पुढाऱ्यानं चांगलं चांगलं वर्तन असलं पाहिजे आणि स्वतः कार्यकर्त्यांनी ग्रामप्रमुख अतिशय सावधपणे सगळीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि असं पाहिजे की चुकून काही वाईट सवयी गावात येत नाहीत ना, दारू, तमाशा, काही व्यसनाधीनता सुरू होत नाही ना, याच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे. तुकडोजी महाराज या अध्यायाच्या शेवटी म्हणतात, "कार्यकर्ता तोची गावचा, ज्यास लोभ नाही कोणचा, आमुचा गावची मोक्ष आमुचा," असं म्हणलं पाहिजे, की गाव माझा स्वर्ग आहे. इथे काही वाईट घडता कामा नये, अशी जर त्याची धारणा झाली, तर नक्कीच खेडेगाव सुधारणा होईल असं म्हणतात. दारू जुगारापासून अतिशय लांब राहिलं पाहिजे ह्या कार्यकर्त्यांनी. जो 7वा अध्याय येतो तो आचार प्राबल्य. पुढारी, त्यांचं पतन, खरी आत्मशुद्धी म्हणजे लोकवशीकरणाचा मंत्र आहे ते स्वतःची आत्मशुद्धी असं या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे, की पुढारी गावाला सुधारतात. पण तेच जर चुकीचं वागत असतील तर गाव कसा सुधारणार? कारण गाव हे पुढाऱ्याचंच अनुकरण करत असतं. म्हणून अशी सुंदर उदाहरण शिक्षकाचं उदाहरण दिलं, की शिक्षकच जर दारू पिऊन ते काय तंबाखू खाऊन शाळेत असेल, तर विद्यार्थ्यांनी काय अनुकरण करायचं? त्याच्यासाठी शिक्षकांनी आधी स्वतःला सुधारलं पाहिजे. तसंच पुढाऱ्यांनी स्वतःला सुधारलं पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी सत्याची कास धरली पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. म्हणजे सत्यवादी असलं पाहिजे पुढाऱ्यांनी, असं तुकडोजी महाराजांचं मत आहे. आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी हा जो वाक्प्रचार आहे तो आचरला पाहिजे. नुसता वाक्प्रचार न राहता त्याचं आचरण केलं पाहिजे आणि सगळ्यांना लावायचं, सगळ्यांना कामाला लावायचं आणि आपण देखरेख करायची. याच्यामुळे कसं होतं, की सर्व धर्म समभाव म्हणजे जो भेदाभेद ठेवायचा नाही, हा गरीब, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा, एकसारखं काम सगळ्यांना द्यायचं. हे पुढाऱ्याचं काम आहे आणि हे जर त्यांनी व्यवस्थित केलं तरच वायफळ बडबड करण्यापेक्षा, पुढारीपणाच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांनी आपल्या कामाने आपली ओळख त्या गावाला करून दिली पाहिजे, असं महाराज म्हणतात. 8वा अध्याय आहे तो प्रचार मोहिमेचा. आता प्रचार मोहिमा म्हणजे काय, की कायदा की प्रेम प्रचार, भिन्न प्रवृत्त्या कशा आहेत, मग भिन्न मार्ग कसे, संतांचं वागणं प्रेमाचं, सरकारचं सांगणं दंडुक्याचं, जगी पर्यायानं दोघांचं एक ध्येय पाहता. बघा कायद्याला पळवाटा असतात. म्हणून लोक बरोबर मार्ग काढतात. तेवढ्यापुरतं लोक कायद्याला घाबरतात. पुन्हा पहिले भाडेपंचावर. आपण पाहतो दारूबंदी, गुटखाबंदी, शीतपेयावर बंदी, खाद्यपदार्थावर, औषधावर बंदी कायद्याने येते, पण ती किती दिवस टिकते? त्याला पळवाटा असतात. कुठल्यातरी वाममार्गाने ते गुटख्यांचे व्यवहार चालूच असतात. त्यांची वाहतूक चालू असते, दारूची वाहतूक चालू असते आणि हे चालू असतं. मग पण साधू संतांचं बोलणं तसं असतं का? ते आपुलकीचं आहे. म्हणजे हे काही लपून-छपून नसते. हे जसं कायद्याची भाषा लपून-छपून असते, कायद्याला पळवाटा असतात. पण साधू संतांच्या बोलण्याला पळवाटा नसतात. त्यांचे विचार एकदा पडले, की लोक मरेपर्यंत ते विसरत नाहीत. हे गुटखाबंदी, दारूबंदी सारखं हे तात्पुरतं नसतं. तर त्यांचे विचार जर एकदा श्रवण भक्तीने आले लोकांच्या मध्ये, तर ते मरेपर्यंत जात नाहीत. म्हणून या लोकांना परमार्थ सांगायला नित्यनेमाने आपण त्याची वाट धरली पाहिजे. त्या साधूंचा प्रचार केला पाहिजे. कायद्याचा प्रकार म्हणजे साम, दाम, दंडभेद, राजनीती ही बहुविध. कायद्याच्या आधारे शुद्ध करू पाहिजे. म्हणजे कायद्याच्या आधारे नाही, तर प्रेमाच्या आधारे आपण लोकांना सुधारलं पाहिजे. म्हणजे तिथे प्रचारक सुद्धा कसा असला पाहिजे, हे तुकडोजी महाराजांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारण प्रचार हा प्रभावशाली. गौतम बुद्धाचं त्यांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एका
संतांची त्यांनी ओळख करून दिली, छायाचित्र ठेवले आहेत. आता तसं या 8व्या अध्यायामध्ये गौतम बुद्धाचं सांगितलेलं आहे, की बुद्ध त्यांनी फक्त स्वतःच्या वागणुकातून म्हणजे स्वतःचा वेश, राज्यकर्त्याचं हे सोडून ते सामान्य ह्याच्या लोकांमध्ये आले आणि त्यांनी स्वतःच्या आचारातून, विचारातून अजिबात हातामध्ये तलवार न घेता अहिंसेने लोकांमध्ये एक हे पसरवलं, प्रेमाचं पसरवलं आणि काय करावं हे सांगणारा नाही तर शब्दच त्याला म्हणजे ह्या कार्यकर्त्याला, प्रचारकाला माहिती नसावा. धर्मविवादात वादविवाद न पडता तो प्रत्यक्ष वागणुकीने बुद्धासारखा लोकांना समजावून सांगणारा कार्यकर्ता असला पाहिजे. आणि मग गावोगावी, दारोदारी फिरून लोकांमध्ये अशा चांगल्या संतांचा प्रचार केला पाहिजे आणि आपोआप मग सगळीकडे सुखशांतीची लाट पसरेल, असं महाराजांचं मत आहे. 9व्या अध्यायात ते सेवेचं सामर्थ्य सांगतायत, की म्हणजे त्यांनी त्याच्यानंतर ह्या अध्यायात एक उदाहरणच दिलं, की एक गाव सुंदर होतं. तिथे निर्व्यसनी लोक राहायचे. शिस्त, शांतता, व्यवहार सगळं छान होतं. मग ते कोण करत होतं? एक म्हणजे हे सगळं कुणीतरी करत होतं. कारण सगळ्या गावांमधून हे असतं, की कोणीतरी चांगला चालतो वाटेवर आणि त्याचं रोजचं चालणं बघून लोकं त्याच्या मागे-मागे हळू-हळू जातात. म्हणजे याच्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा पेशन्स पाहिजेत त्या कार्यकर्त्यामध्ये, की आपण करतो. नाहीतर 2 दिवस आहे, कोणी सुद्धा येत नाही, मी एवढं एकटाच करतो, आता मला नको करायचं. ही भावना न करता चिकाटीने आपले प्रयत्न चालू ठेवले, तर ही सेवा चालू ठेवली, तर आपोआप लोक आपल्या मागे येतात. आणि लोकांच्या सांगण्या म्हणजे आणि हे विशेष म्हणजे इदं मम किंवा हे मी नाही करत, राम करता. राम करता म्हणशी तेव्हाच यश कीर्ती प्रवाह. म्हणजे मी करता म्हणल्यावर काहीच येणार नाही. मी करता ऐसी म्हणशील तेथे तू कष्टी होशील. असं समर्थ म्हणतात. त्याच्यामुळे हा जो सेवक असतो तो फक्त कष्ट करतो, लोकांची कामं करतो, पण समोर येत नाही. मग हे साधा भोळा, कामाचा जिव्हाळा, बोलकी शब्दाविना बोलकी सेवा म्हणजे काही न बोलता फक्त सेवा करणं आणि लोकांचा विश्वास जिंकणं. म्हणजे संत रामाजींनी सेवा केली, प्रसंगी धान्य कोठारे लुटविली, देवानी पण कदर केली. फोडले ऋण देवानी म्हणजे फेडलं त्याचं ऋण. असं पाहिजे. सेवा अनेक प्रकाराने करता येते, पण ती फक्त स्वार्थी नसली पाहिजे. आजकाल समाजसेवा फक्त फोटो काढण्यापुरती राहिली. पण तुकडोजी महाराजांना हे अभिप्रेत नाहीये. इथं आपला आजकालचं उदाहरण द्यायलाच नको. कारण थोडी मदत केली तर लोकवीस म्हणजे लगेच सुरू असतं, की मी एवढं केलं, मी एवढं केलं. फोटो काढतात खराटे, स्वच्छता अभियान परवाचं गांधीजींचं गांधी जयंतीच्या निमित्ताने. हातात खराटे, झाडू घेऊन फक्त फोटो काढले. विसरून गेले. मग मदत केली तर लोक विसरून जातात. वृक्ष सुद्धा सेवा करतात. फुलं देतात, फळं देतात, लाकूड पण कामाला येतं. तसं आपण सुद्धा तन-मन-धनाने सेवा करावी. देवापेक्षा माणसांना पूजावं. गोरगरिबाची, दीनदुबळ्याची सेवा करावी. सेवा म्हणजे ठराविक नाही, तर प्रत्येक कार्य सेवाकार्य असं आपण समजलं पाहिजे. म्हणजे सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन सेवाच नाही, तर जो भेटे भूत, जे भेटे भूत त्यासी मानिजे भगवंत. या प्रकाराने आपण लोकांची सेवा मग शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात, की "करिता परोपकार त्याच्या पुण्य नाही पार, पण करिता परपीडा त्याच्या पापा नाही सोडा." म्हणजे परोपकार केला तर तुम्ही पुण्यवान. पण जर तुम्ही लोक म्हणजे आज कलियुगातलं हेच पुण्य आहे, की लोकांना मदत करणं. पुण्य म्हणजे जपमाळ घेऊन बसणं किंवा नामस्मरण करत बसणं. त्याहीपेक्षा एखादा अडला-नडलेला जीव सुखावणं, हे महापुण्य आहे, असं या ह्याच्यात सांगतात. 10वा अध्याय आहे, तर संघटन शक्ती. आता हे संघटन म्हणजे आपल्यालाही माहिती की एकत्रीकरण आणि एक बोट आणि मूठ, वज्रमूठ 5 बोटाची कशी वज्रमूठ बनते तसं इथे तुकडोजी महाराज म्हणतात की संघटन शक्ती पाहिजे. कारण गावामध्ये जर सगळे एक दिलाने राहत असतील, तर गावाचं वाकडं करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. पण गावात जर एकी नसेल, प्रत्येकाचं तोंड वेगवेगळ्या दिशेला असेल, तर एखादा जरी भेदी गावामध्ये घुसला, तर गावाची दाणादाण उडवल्याशिवाय तो राहत नाही. गावामध्ये कुकर्म करतो तो आणि मग दुर्दशा होते. त्याच्यासाठी संघटन करणं आवश्यक कसं आहे, हे त्यांनी 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे. मग फुकटचे नेते दादागिरी करणारे जर कोणी आले, तर त्यांना कसं हाकलवून काढावं, हे सुद्धा त्यांनी या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे चांगलं वागा, पण ठकासी महाटक जसं समर्थांनी सांगितलेलं आहे रामदास स्वामींनी, ठकासी महाटक उद्धटासी उद्धट पाहिजे. तसंच तुकडोजी महाराज पण म्हणतात, की चांगल्या दिलाने राहा, पण एखादा कोणी जर आला, तर तिथेच चेचून काढा. त्याच्यानंतरचं तिसरं पंचक येतं 11व्या अध्यायापासून, की ग्रामनिर्माण पंचक. म्हणजे हा सगळा ग्रामगीतेचा आत्मा आहे, ग्रामनिर्माण इथून पुढे. मग ग्राम निर्माण करण्यामध्ये ग्रामामध्ये अ, असूर व ग्रामसेनेची आवश्यकता का आहे? त्याचं विवरण म्हणजे गावामध्ये चांगली संघटना असली पाहिजे, शांतता असतेच. पण कुणीतरी येतं आणि सगळ्या गावाचं सुख हरवून बसतं. मग इथे दुर्जन ते मग कुणीतरी दुर्जन आला की तो सत्तेच्या बळावर, पुढाऱ्यांच्या जोरावर
त्याला कोणाचं तरी पाठबळ असतं आणि मग तो गावात हैदोस घालतो, लोकांवर दहशत बसवतो. मुठभर लोक येतात गुंड म्हणून आणि सगळ्या गावाला दम देतात. अशा वेळी ग्रामरक्षणासाठी सज्जन शक्ती उभी राहिली पाहिजे. म्हणजे ती कशी ते आपण सज्जन शक्ती एकत्र आणली पाहिजे, उभी केली पाहिजे आणि गुन्हेगारांना आळा घातला पाहिजे. जो कोणी वाईट वागत असेल त्याच्यावर असहकार, बहिष्कार घालून त्याला नामोहरम करावं किंवा त्याला माणसात आणलं पाहिजे. म्हणजे सर्वभूती परमेश्वर अशी सर्वांची भावना असली पाहिजे. पण गावात चाललेल्या वाईट घटना, वाईट चालीरीती सगळ्यांनी एकत्र येऊन बंद पाडल्या पाहिजे. तरच ग्रामरक्षण होईल असं त्या अध्यायात तुकडोजी महाराज म्हणतात. त्याच्यानंतरचा 12वा अध्याय येतो तो ग्रामशुद्धी. या अध्यायामध्ये खेड्यांची दुरावस्था कशी झाली आहे आणि याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. की कागदी पुस्तकात, काव्यात खेड्यांचं वर्णन दिव्य भव्य असतं बघा. पण प्रत्यक्षात मात्र गावात गेलं तर क्षणभरही राहत नाही. अशी सध्या गावात रस्त्यांची दुर्दशा असते, दुरावस्था असते, सांडपाणी जागोजागी डबक्यामध्ये साठलेलं असतं, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता म्हणजे गैरसोयीचा अड्डा. मग खेड्याकडे चला असा नारा कसा लावू शकतो आपण? नाहीच ना. मग जेव्हा का हे का होतं तर जेव्हा त्या गावातले कार्यकर्ते, पुढारी आळशी होतात, राज्यकर्ते भरकटतात, मग तेव्हा गावाची अशी अवस्था होते. मग इथे तुकडोजी महाराजांनी एक आयडिया काढली, कल्पना त्यांना सुचली, की त्यांनी नगर प्रदक्षिणेची एक काय म्हणतात त्याला उपक्रम राबवला. नगर प्रदक्षिणा म्हणजे काय आत्तासारखी नव्हे. गाव प्रदक्षिणा करताना ती रामधून लावून करायची. म्हणजे जय जय रामकृष्ण हरी असेल किंवा रघुपती राघव राजा राम असेल. आता हे देवाचं नाव घ्यायचं म्हणजे सर्वसामान्य माणसं परत तयार होऊन शुचिर्भूत होऊन पहाटे येणार. मग स्वतः शुचिर्भूत व्हायचं तर मग आपलं घर अंगण स्वच्छ पाहिजे. म्हणजे तेव्हा गाव सगळं स्वच्छ व्हायचं. की ज्या रस्त्यावरून ती ग्रामफेरी जाणार आहे तिथला सगळा रस्ता झाडून रांगोळ्या म्हणजे इतकी म्हणजे ती सुद्धा इतकी सुरेख मग आता ज्या रस्त्या मग त्या लोकांना लक्षात यायला लागलं तरुण लोकांना की अरे इथे नगर प्रदक्षिणा होते. सकाळी सकाळी बाया बापड्या म्हातारे सगळे निघतात ना, मग रस्ते चांगले नाहीत. मग श्रमदानाने रस्ता चांगला करणं, खड्डे भरून काढणं किंवा मूळ खड्डे करून पाणी साठवणं अशा आपोआपच हे सगळं योजना राबतात आणि मग रामधून चालवून ही नगर प्रदक्षिणा सुरू होते आणि नगर प्रदक्षिणेच्या निमित्ताने सगळं गाव परत ढवळून निघतं, स्वच्छ होऊन निघतं. म्हणून तेव्हा त्या काळामध्ये नगर प्रदक्षिणेची हे उपक्रम राबवले जायचे. नगर प्रदक्षिणा करत असताना मोठ्या मोठ्याने जयघोष म्हणजे जे झोपलेले आहेत खरेखुरे, जे आळशी आहेत त्यांना सुद्धा जाग यावी अशा रीतीचा जयघोष असायचा आणि तिथे शिस्त असायची. महिलांची रांग वेगळी, लहान मुलांची रांग वेगळी, वृद्धांची रांग वेगळी म्हणजे सगळं शिस्तीत आणि ती शिस्त लावायला त्यांचे सेवक एका युनिफॉर्म मध्ये असायचे. म्हणजे साधा सुद्धा युनिफॉर्म पण अतिशय सुरेख अशी नगर प्रदक्षिणा. याच्यामुळे काय होईल तर आपोआप स्वच्छता निर्माण. इथे त्यांनी गाडगे महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे आणि गाडगे महाराजांची प्रतिमा पण लावलेली आहे अध्यायाच्या शेवटी. म्हणजे गाडगे महाराज काय म्हणतात, माय बाप हो की होतही पनैया नरकान कछुना होय, नरकरणी करे तो नरका नारायण होय. हे संतांचं म्हणणं लक्षात घेऊन करणी करा आणि स्वतः नारायण बना. तुम्ही हात फिरवाल तिथे लक्ष्मी उभी राहील आणि गाव भूवैकुंठ होईल असं गाडगे महाराजांचं वचन ते सांगतात अध्यायाच्या शेवटी. अध्याय 13वा आहे ग्राम निर्माण कला. आता हे असं स्वच्छ ग्राम कसं निर्माण करायचं, मग दारिद्र्याचं कारण काय, गाव दरिद्री काय हे शोधून काढायचं असं त्यांनी या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर येतो तो 14वा हा ग्राम निर्माण कलेमध्ये सुखाचं साधन काय आहे, गावातल्या तरुणांना स्वावलंबी कसं करावं, हाती उद्योगाचं साधन कसं द्यावं, हे हे सगळं ग्राम निर्माण याच्यामध्ये सांगितले. त्याच्यानंतर 14वा अध्याय तो ग्राम आरोग्य. याच्यामध्ये रोगराईचं कारण, लोकांचं अज्ञान कसं आहे, मग आदर्श दिनचर्या कशी असली पाहिजे आणि मग भाग्यवंताची व्याख्या, प्रातःकालीन कार्य कशी करावे, प्रार्थनेचा वापर करून लोकांचं आरोग्य कसं सुधारलं पाहिजे याचं इत्यंभूत वर्णन या 14व्या अध्यायात आहे. आणि ग्राम निर्माण करत असताना अंधश्रद्धा मुळीच नको. अंधश्रद्धेवर त्यांनी खूप टीका केलेली आहे. याच्यानंतरचा 15वा अध्याय तो गोवंशावर आहे. की गाईला त्यांनी म्हणजे आपण गोमाता म्हणतो तर तिचा ऱ्हास व्हायला, तिच्या जाती नष्ट व्हायला लागल्यात. तर हे न करता गोवंशाचं पालन करा, गोवंश कसा सुधारावा आणि आपण सुद्धा सगळे गाईचं दूध हे पूर्णान्न म्हणून वापरतो. मग पूर्णान्न जर लोकांना मिळालं तर ते बलशाली होतील असं महाराजांनी याच्यामध्ये दिलंय. म्हणजे
गावातलं नुसतं गोरक्षण तर कसं आहे, ते नुसतं दिखाव्यासाठी नाही, तर दान करायचं तर त्या गायींची नुसती पूजा करू नका, तर त्यांना खायला द्या, पेंड चारा आणि असा गोवंश सुधारावा. जमेल ते गायीसाठी करावं. असं या 15व्या अध्यायामध्ये गोवंश वाढवा, सुधारा याचं महत्व त्यांनी सांगितलं. 16वा अध्याय म्हणजे पंचक क्रमांक 4 दृष्टी परिवर्तन म्हणजे वेश आणि वैभव. मग याच्यामध्ये त्यांनी सात्विक जीवनाचं ध्येय सांगितलेलं आहे. साध्या राहणीचं किती महत्व आहे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग आजच्या भ्रांतीमूलक स्पर्धेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की नुसतं भपके कपडे घालायचे, मध्ये जी वाळका शिळका जीव असतो, देहयष्टी अतिशय वाळकी पण वरती गर्भ रेशमी कपडे, त्याला शोभून दिसत नाही. साधंच राहिलं पाहिजे, पण सौंदर्य हे शरीराचं असलं पाहिजे, कपड्याचं नाही असं ते म्हणतात. मग ते काय चहा चिवडा चिरुटाचे दास, आपल्या तनमंधनाचा नाश करून बिघडवते जीवनाचं गावाच्याही. मग असले लोक काय कामाचे, त्यांना लांब ठेवा असं म्हणतात. वेश बावळा असला तरी अंतरीचा जिव्हाळा तो बघा आणि नुसत्याच बाह्य वेशाने नटलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. मग ते सात्विक माणसाची वेशभूषा साधी शोभणारी असते, तशी तुमची वेशभूषा असली पाहिजे असं या अध्यायातून सांगतात. त्याच्यानंतर 17व्या अध्यायामध्ये गरीब आणि श्रीमंती यांची जी दरी आहे त्याच्याविषयीचं वैषम्य प्रकट केलेलं आहे. संपत्ती आहे पण सुख नाही, कारण वर्ग कलह, गरीब श्रीमंतच्या वर्गामध्ये समाज विभागतो आणि याच्यामुळं गरीबच राहत जातात, ते अति गरीब होत जातात. श्रीमंत ही दरी कधी मिटणार? तर मग इथे एकमेकाचा म्हणजे कसं आहे, श्रीमंत आणि गरीब ही तर कायमची जरी आपल्या देशामध्ये आहे, मग ती मिटवली पाहिजे. मग हे श्रीमंती कशाची असावी, तर ती धनाची नसताना जोडून म्हणजे उत्तम धन जोडून व्यवहार आहे, म्हणजे आपला व्यवहार चांगला पाहिजे, ते धन आपण कमवा. उत्तम आरोग्य असलं पाहिजे, ते धन आपण कमवा असं या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नुसतं एकाने काम करायचं दुसऱ्याने आराम करायचा असं नाही, तर श्रमाची विभागणी करा, तरच तुमचं गाव सुधरेल असं या अध्यायात ते सांगतात. त्याच्यानंतरचा 18वा जो अध्याय तो श्रमसंपत्तीचा आहे. म्हणजे कर्मांचे अनेक प्रकार सांगितलेत, शुद्ध, निषिद्ध, मिश्र, विधियुक्त, पवित्र, निष्काम, नैमित्तिक. मग नैमित्तिक कर्म आपण सहज करतो आणि ते आवश्यक असतात, पण पण ती केली नाही तर समाजाची घडी विस्कटेल आपण जर ती नाही केली तर. पण सकाम कर्म म्हणजे ईश्वराला अर्पण करा, या बुद्धीने करा असं गीतेची शिकवणूक आहे. मग आपण सर्वांनी काम करावे, गामाचे ग्रामाचे धन वाढवावे, इथे गरीब श्रीमंत न पाहावे कामासाठी असं म्हणतात. म्हणजे श्रमप्रतिष्ठा वाढवा, गावातल्याच कच्च्या मालातून गावामध्येच व्यवसाय उभे करा. याच्यासाठी शहराकडे पळू नका, गावातल्याच तरुण लोकांना व्यवसाय द्या, हाताला काम द्या आणि ग्रामोद्योगाला चालना द्या. म्हणजे गावातल्या इतर लोकांना मजुरी मिळेल आणि सर्वांनी मिळून मग श्रीमंत, शिक्षित, हुद्देदार, कलावंत, शेतकरी, कामगार सर्वांनी मिळून एक ग्रामोद्धार करावा. ग्रामोद्योगाने आपापल्या खेड्यातच उद्योग उभारून आपला हा खेडेगाव सुधारला पाहिजे असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी 19व्या अध्यायात जीवन शिक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे जीवन शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण कुठलं तर त्यांनी सांगितले की नगरा माझी नगरीची होईजे, यासाठी शहराची विद्यार्थ्या पाहिजे, खेड्या माझी नांगराची पाहिजे असे होते. मग आपलं शिक्षणासाठी बाहेरच जायचं, शहराकडे जायचं, तर ही कल्पना चुकीची, त्यांना आवडली नाही ही तुकडोजींना कल्पना. ते म्हणतात दिखाऊ कपडे, कोरडी आईट, नोकर पेशी थाट हे शिक्षणाचं मुळात उद्दिष्टच नाहीये. तर वडिलांची शिकवणूक कामाला येत नाही, वडील शेतीत राबतात पण मुलगा मात्र आयटीत शहरामध्ये राहतो, त्याला वडिलाच्या शेतातल्या कामाची लाज वाटते. मग हा काम पाहिजे थोडस, पण पैसा मात्र जास्त पाहिजे. आजच्या मुलांची स्थिती हे त्यांना नाही आवडले. तर मुला मुलींना शिक्षण द्यावं, पण कसं की ज्यामुळं गावाचं भूषण वाढेल. पुस्तकी ज्ञान नको, तर मुलांना व्यावहारिक ज्ञान पण शिकवलं पाहिजे, जे स्वतःचा संसार नीट करू शकतील, स्वतःचं पोट भरू शकतील. आणि मुलांना म्हणजे त्यांचं अगदी म्हणणं की मुलगा मुलगी हा भेद नको, मुलीप्रमाणे मुलांना पण घरकाम करता आलं पाहिजे आणि मुलींना पण बाहेरचा व्यवहार करता आला पाहिजे. अगदी पाणी भरणं, पंगत वाढणं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे ह्या अध्यायामध्ये की जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी शिक्षण घ्या. प्रसंगी समोरच्याशी लढता आलं पाहिजे. पूर्वी गुरुकुल पद्धती होती बघा, त्याच्यामध्ये म्हणजे अगदी श्रीकृष्णाला सुद्धा काम चुकलेलं नाहीये. मग अशा पद्धतीने सगळ्यांनी काम शिकलं पाहिजे, नुसतं उच्च शिक्षण किंवा पुस्तकी ज्ञान कामाचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा अध्याय येतो तो
महिलोन्नती म्हणजे महिलांची उन्नती कशी व्हायला पाहिजे, स्त्रियांचं शिक्षण व्हायला पाहिजे, की म्हणजे कसं आहे मात्र देवो भव जे म्हणतो तर ते खरं करून दाखवलं पाहिजे. आणि स्त्रियश्च चरित्रम पुरुषश्च भाग्यम असं म्हणतो. प्रत्येक कामामध्ये स्त्रीचा हात असला पाहिजे. स्त्रिया म्हणजे फक्त घरकामासाठी नव्हे किंवा अडचणीत अडगळीत टाकणाऱ्या नव्हे, तर या एका स्त्रीमुळे आज आपण जग पाहू शकतो, की ही विचारधारा ही मनात कायम रुजली पाहिजे. आणि मग तिचे संस्कार आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी असं आहे ना. मग जेव्हा करता पुरुष घराच्या बाहेर पडतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण सगळी ती स्त्री घरची घरदार हिमतीने चालवते, आजारपण बघते, डबे बघते, म्हणजे किती अष्टहाताने ती काम करत असते. मग अशा स्त्रीचा उद्धार झाला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे. मग त्याच्यात त्यांनी उदाहरणं दिली आहेत काही. मग सगळा त्रास म्हणजे त्यांना ह्या 20व्या अध्यायामध्ये त्यांनी फक्त माऊलीचा गोडवा गायलाय, की स्त्री कशी हे आहे म्हणजे महान आहे, भाग्यवंत आहे आणि तिच्या पोटी म्हणून तिचा तुम्ही आदर करा, सत्कार करा. तिला सुद्धा तिच्या भावना आहेत, त्या भावनांची कदर करा, असं या महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे स्त्रीला कुठे आवेरावं हे पण सांगितलं, की स्त्रीला नुसतं मान द्या असं नाही, तर तिला कुठे मागे खेचलं पाहिजे, हे पण त्यांनी सांगितलंय. नाहीतर माऊली म्हणून तिथे तिचे पाय पण धरले पाहिजे, पण तिच्या वागण्याला तारतम्य पण असलं पाहिजे, तिच्यावर बंधन पण घातलं पाहिजे. नाहीतर तिला जर कुसंगत लागली तर तिला आवरावंही लागतं. पण स्त्री विनाकारण कुणाला त्रास देत नाही, पण तिला जर कुणी त्रास दिला, तिच्या मुलांना कुणी त्रास दिला तर ती दुर्गा बनते. मग तिला ते न होण्यासाठी तिला मुळात त्रास देऊ नये, प्रसंगावधान राहावं, स्त्रीला नेहमीच चांगला आदर द्यावा. आणि स्त्री शिक्षणाच्या त्यांनी अट्टहास केलेला आहे, की स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात काम करू शकतात. म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. चूल आणि मूल हे तर ती करतेच, पण त्याच्यात अडकवून न ठेवता तिला भरारी मारण्यासाठी आकाश पूर्ण मोकळं करून दिलं पाहिजे. आणि महिलांची संघटना का हवी? तर मूर्ख किंवा अतिप्रसंग करणाऱ्या पुरुषांना धडा शिकवण्यासाठी महिलांमध्ये शक्ती निर्माण करणं किंवा तिला ते शक्तीचे धडे देणं पण गरजेचं आहे, हे या अध्यायामध्ये सांगतात. त्याच्यानंतर अध्याय 21वा आहे तो विवाह संस्काराचा आहे. त्याच्यामध्ये विवाह संस्कार का दिला पाहिजे, चांगला दिला पाहिजे, योग्य वयात मुलांचं लग्न करावं आणि वधूवरांचे उत्तम गुण असावेत. नाहीतर पुढे आपण घटस्फोटासारख्या मोठ्या याला आपण सामोरं जाऊ. त्याच्यासाठी आपण चांगलं चांगलं स्थळ बघून किंवा योग्य वयामध्ये संस्कार करून मुलांची लग्न लावून द्यावीत. नाहीतर आजकाल लव्ह जिहादचे प्रकार आपण ऐकतो, ते होण्याच्या आधीच आपणच आपल्या मुलांना आत्ताच नाही लग्न करायचं हे डोक्यात भरवतो. मग ते स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नादात ते स्वयंराच्या आधी कधी होतात ते कळतच नाही. आणि मग वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यासाठी योग्य वयात त्यांची लग्न लावून द्यावीत. आणि म्हणजे त्यांचे संस्कार ती मुलगी पण त्या घरात लवकर रुजेल, ते वाढेल आणि ते त्या घरचे संस्कार शिकेल. आणि मुलगा पण योग्य वयात लग्न केल्यामुळे आपोआप पत्नीच्या ह्याच्यामध्ये राहून बाहेर कुकर्म करणार नाही असं त्याला म्हणायचंय. त्यानंतर अंत्यसंस्कारावर पण त्यांचा एक अध्याय आहे 22वा. याच्यामध्ये मृत्यूचा विचार आणि मृताबाबतचं कर्तव्य सूतक याचा विचार केलाय, की ठीक आहे, आता मृत्यू तर चुकणार नाही, शाश्वत सत्य आहे मृत्यू म्हणजे. पण तो मृत्यू आला तर मग तो अंतिम संस्कार कसा केला पाहिजे. मग 10 दिवस सूतक, अरे ज्याच्या घरी रोज कष्ट केल्याशिवाय खायला मिळत नाही, अशाने 10 दिवस घरात बसून काय करायचं. पूर्वीच्या काळी होतं की रोगाने प्लेगाने साथीने जर माणूस मेला तर त्याचे जंतू इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ते सुतक पाळायचे. पण आता ज्यांना जेवणाचे आबाळ आहे अशाने 10 दिवस सुतक पाळायचं. ऋण काढून अंत्यविधी करायचा, अंत्यसंस्कार करायचा, त्याच्या दिवसाचा खर्च करायचा, त्यापेक्षा एवढा खर्च करण्यापेक्षा तो न केलेला बरा असा. म्हणजे मग बघा काही काही गावामध्ये आमच्याच म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाशी गाव आहे, तिथे कोणत्याही समाजाचा घरी मृत्यू होईल पण 3च दिवस सुतक पाळतात. मग असा काही ग्राम सुधार करावा, अशी काही रचना गावासाठी करावी, असं महाराजांचं मत आहे. मृत व्यक्तीच्या नावे जेवणावळी घालण्यापेक्षा ती रक्कम गावाच्या कार्यासाठी खर्च करावी असं म्हणतात, सोयीसाठी खर्च करावी. स्मशानामध्ये आडोसा करून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या लोकांना अंत्यविधीसाठी पाऊस लागणार नाही, ऊन लागणार नाही. वेगवेगळी झाडं लावावी. मृत व्यक्तीच्या नावाने एखादं झाड स्मशानभूमीत लावावं. स्मशानभूमीत जरा हिरवळ बगीच्यासारखं करावं. असं सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतरचा सणोत्सवाचा अध्याय येतो. याच्या अध्यायामध्ये सणाचं सूत्र समजून घ्या. आणि उत्सवप्रिय आपण आहोत, पण त्या उत्सवाला वेगळं वळण लावू नका असं ते म्हणतात. मुहूर्त साधा, विशेष कार्यासाठी नेहमी करा. पण
समजून करा. उगीच लाडू पेढे खाण्यासाठी जयंत्या करू नका, असं त्यांचं मत आहे. याच्यानंतरचा जो 24वा अध्याय आहे, तो यात्रा आणि मेळे. हे पण याच्यासाठी की समाजप्रिय प्राणी आहे. संघट आणि एकत्र येण्यासाठी आपण यात्रा केल्या पाहिजेत, मेळे भरवले पाहिजेत, जत्रा केल्या पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. त्याच्यानंतरचा जो 25 अध्याय आहे तो देव आणि देवळे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपासना, भिन्न देवळे असलेले तरी देव एकच आहे. जरी उपासना वेगवेगळ्या केल्या तरी भेदाभेद देवामध्ये भेद करू नका, कारण देव देणारा आहे तो सगळ्यांना एकच देतो. त्याच्यामुळे तुम्ही भेद न करता उपासना चालू ठेवा. पण शेवटी एकाच ठिकाणी जायचे. वेगवेगळे दरवाजे असतील तरी आपल्याला पोहोचायचं एकाच ठिकाणी, हे लक्षात ठेवा. आणि देव अंतरीच्या उपासनेने दुसऱ्यांचा अंतरात्मा तोषवा आणि देवदेवळे पवित्र ठेवा, स्वच्छता ठेवा आणि वेगवेगळे उत्सव करा, ज्यामुळे लोक एकत्रित येतील आणि एकत्रित आल्यामुळे सर्व धर्म समभाव हा निर्माण होईल असा. त्याच्यानंतरचा 26वा अध्याय आहे तो मूर्ती उपासना. मग सगुणाकडून जर निर्गुणाकडे जर जायचं असेल तर सुरुवातीला आलंबन घ्यावं लागतं. यासाठी एखादी मूर्ती आपल्या मनात बसवा, ती त्याचं देऊळ करा. प्रत्येक जर गाव तिथे गणपतीची कल्पना आहे त्या कल्पनेप्रमाणे एक मूर्ती आणा, त्याची सगळ्यांनी उपासना करा आणि मग ती मूर्ती देवळात बसवा, मग देऊळ स्वच्छ ठेवा. म्हणजे हा पूर्ण उपासना मूर्ती देऊळ कसं असावं ह्याच्या अध्यायामध्ये आहे. त्याच्यानंतरचा 27वा अध्याय तो सामुदायिक प्रार्थना. याच्यामध्ये उपासनेचा विपर्यास आणि सामुदायिक प्रार्थनेची आवश्यकता का आहे, समुदायाचं उपास्य, गुरुदेवाचं स्वरूप, सामुदायिक प्रार्थनेची मांडणी आणि महत्व कसं आहे. हे भक्तीच्या नावाने गोंधळ करू नका, शिस्त आणि ह्याच्यानी सामुदायिक उपासना करा असं ते म्हणतात. शेवटी 28वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये प्रार्थना आणि विश्वधर्म सांगितला. याच्यामध्ये विभिन्न धर्म प्रवर्तकाची दृष्टी, भ्रष्टतेची भ्रांती आणि विश्वाचा देव एकच आहे. मानव धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणून सर्व विश्वचे आर्य करीन, तिन्ही लोक आनंदे भरीन, हे संत ऋषीचे विशाल बंधुपण नव्हते स्वार्थासाठी. म्हणजे हे विश्वची माझे घर असा विश्वधर्म सांभाळा आणि सगळ्यांना आपलंसं करा, असं या अध्यायामध्ये तुकडोजी महाराज सांगतात. म्हणजे ईश्वराची देवानं जग निर्माण केलंय, पण धर्म पंथ जात हे आपण मानवाने निर्माण केले. पण धर्माची व्याख्या आपण विसरत चाललोय. मूळ मानवाला विसरत चाललोय. आपलं मानव पण ते विसरत चाललोय. देशाचा भाषेचा बुरखा आपण घातलाय आणि हवा पाण्याने आपले रिवाज बदललेत. म्हणजे आपण बहिरंगाला धर्म म्हणतोय, तर हे असलं तरी सगळ्यांचा आत्मा एक आहे. म्हणून आपला प्रत्येक जण आपापला धर्म पाळा, पण विश्व शांतीला सांभाळा असंच म्हणतात. त्याच्यानंतर 29वा अध्याय दलितांची सेवा, दीनदुबळ्यांची सेवा, म्हणजे हीच ईश्वराची सेवा आहे. म्हणजे परधर्म म्हणजे धर्म धर्मांतर किंवा दलित सेवा. तर याच्यामध्ये धर्मांतर करू नका, पण धर्म म्हणून कांगावा करणारा माणूस वेळ प्रसंगी कुणाला मदत करत नाही, पण आपण मदत करताना हा आपला आहे त्याला मदत करा, हा आपला नाहीये याला मदत न करता नुसतं बघत राहा, हे आचरू नका. की जेव्हा आपल्या कमी तिथे आम्ही की तुम्ही भूमिका स्वीकारा किंवा जे काय रंगले गाणले त्याची म्हणे जो आपले याप्रमाणे. मग ते कसं आहे बघा, श्रीरामाने शबरीची गोष्ट खाल्ली, मग तिथे त्यांनी बघितला का शबरी आपल्या जातीची आहे नाही. किंवा आदिवासी वानरांना रामाने मित्र बनवलं, श्रीकृष्ण गवळ्यांच्या मित्रासोबत आहे. म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरणं या अध्यायात देऊन त्यांनी खरा धर्म सांगितलेला आहे. म्हणजे जसं पांडुरंग सुद्धा भक्तांच्याकडे जाताना त्यांचा धर्म जातीभेद न मांडता त्यांनी जणीबरोबर जणीचं उष्ट खरकट काढलेलं आहे, नामदेवाचं उष्ट खाल्लेलं आहे. अशी उदाहरणं अनेक दिलेली आहेत. त्याच्यानंतर 30वा अध्याय भजन. भजनाने गोडवा गेला म्हणजे भजनामधला गोडवा आपल्यालाही माहितीये की तुकाराम, मीराबाई, नामदेव, शेख मोहम्मद, ज्ञानदेव कितीतरी लोक म्हणजे संत होऊन गेले की भजन मार्ग सोडू नका, त्यांची भजन गा. म्हणजे मग परत भजन गाताना सुद्धा कर्कश आवाजात, मोठ्या आवाजात न गाता ते शांत आवाजात कशी गावी, त्याचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. याच्यानंतर जो 31वा अध्याय आहे तो संतांचे चमत्कार सांगितलेले आहेत. आपल्याला म्हणजे संतांचे चमत्कार काही जास्त सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. 32व्या अध्यायामध्ये संतांचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता हे संत सज्जन कसे असतात, संतांचा प्रभाव कसा पडतो, तो कसा ओळखायला पाहिजे, हे त्यांनी 32व्या अध्याय सांगितले आहे. त्याच्यानंतर 33व्या अध्यायामध्ये त्यांनी अवतार कार्य सांगितलेलं आहे. म्हणजे आता अवतार कार्य म्हणजे
त्यासी म्हणावा अवतार जो करी सज्जन चिंता निरंतर, दुष्ट बुद्धीचा तिरस्कार सदा जयासी असे. म्हणजे अवतार कार्यामध्ये व्याख्या, अवताराचे भेद, असुरांना सुद्धा वरदान का दिलं तर ते आधी चांगले होते. त्यांनी तपश्चर्या करून वरदान मिळवलं आणि मग असुर झाले. असं ते त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतरचा तो 34वा अध्याय आहे, तो प्रारब्धवाद आहे. त्याच्यामध्ये नैराश्यवाद, भाग्यवाद, भाग्यवंत कोण, कशामुळे? मग आपलं भाग्यवंत कोण? तर तो आपण आपल्या कर्माने जो चांगला कर्म करतो, तो भाग्यवान असं समर्थ म्हणतात नाही. तुकडोजी महाराज म्हणतात. म्हणजे क्रियेनं मार्गाची नाही, कर्तव्य नरा देवपद देई. तुकड्या म्हणे बरा निश्चयी प्रयत्न व्यापी. म्हणजे प्रयत्नवादावर त्यांनी भर दिलेला आहे. जो चांगला प्रयत्न करतो, तोच नेहमी चांगला चांगला राहतो. 35वा अध्याय परत प्रयत्नाचा प्रभावावर आहे. तुम्ही जेव्हा चांगले प्रयत्न करतात, म्हणजे फळ देणारे इच्छा कर्तव्य, देवावर विसंबून राहू नका. स्वतः प्रयत्न करा आणि मग त्याचा प्रभाव बघा कसा पडतो. कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतो ना, प्रयत्न करता जर मला हे मिळेल, ते मिळेल किंवा नुसते नवसायास करत बसला, तर देव तुमचा होणार नाही असं म्हणतात. म्हणजे चांगला प्रयत्न करा, तर तुम्हालाही चांगलं मिळेल. त्याच्यानंतरचा जो आहे तो जीवनकला, जीवन कसं जगावं? मग प्रकृती पुरुषाच्या अधीन, तिच्या इशारे करी नर्तन, बहु होण्याचा संकल्प पूर्ण, तीच भिन्न प्रकृती. किंवा बहु व्हावे हा ईश्वरी संकल्प, जीवाद्वारे घेई रूप. म्हणून दुजी यांची ओढ आपोआप. आपली जीवनकला, आपलं आदर्श जीवन पंचक कसं असावं, की कमीत कमी गरजा. आपल्या गरजा खूप कमी झाल्या. याचं मला उदाहरण वारीचं द्यावंसं वाटतंय बघा, की वारीमध्ये हळू शिकतो. सुरुवातीला वाटतंय, अरे चालायचं वारी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण नंतर चालता चालता आपल्या गरजा इतक्या कमी होतात आणि कमी गरजामध्ये जीवन जगण्याची कला त्या पायी वारीतून आपण शिकतो. तसंच म्हणतात, की जीवन जगण्याची कला शिका. कमी गरजामध्ये आपला आयुष्य सुधारा. 37व्या अध्यायामध्ये त्यांनी आपला आत्मानुभव सांगितलेला आहे, की जीवात्म्याची शक्ती, साधनाचे इंगित, आत्मचरित्र आणि आलेला अनुभव. म्हणजे आपल्याला जे आवडतंय ते आपण कसं करावं आणि जीवात्म्याची शक्ती आणि साधना त्याच्यामध्ये अगदी प्रारब्धाचा भोगवाद, प्रारब्धवाद आणि स्वरूपानुभवाचा साधनाक्रम, दिव्य दृष्टी, तिचं पर्यावसान असा सगळा आत्मानुभव त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला संत संगती पाहिजे. संत संगतीमुळे हे सगळं अनुभवता येते. हे त्यांच्या सांगण्याचा या अध्यायाचा इत्यर्थ आहे, की आपण जागृत होऊन अंतरंगातील मूळ आत्मस्वरूप जर आपल्याला कळवायचं असेल, तर आपल्याला सज्जन संगत किंवा सद्गुरूचा हात आपल्या पाठीशी लागतो. त्याच्यानंतर जो 38वा अध्याय आहे तो ग्रामकुटुंब. हे ग्रामकुटुंब म्हणजे काय, की आत्मानुभवी संतांचे खरे हृदय त्याच्यामध्ये सामाजिक समाजाचे डोळेझाक, तिचा परिणाम, खरा उपाय ग्रामकुटुंब योजनेचं प्रात्यक्षिक, कष्टातच भक्ती प्रार्थना. म्हणजे तुकडोजी महाराजांनी यांच्या जीवाचं मनोगत या अध्यायात म्हणजे ग्रामगीतेचा मतितार्थ त्यांनी या ग्रामकुटुंबामध्ये आहे. जगी ज्यांनी घेतला स्वानुभव, त्यांनी जाणले मूळ तत्व, या सर्वांचा एकची भाव, व्हावे सर्व लोक सुखी. म्हणजे सगळेजण सुखी व्हावे, सर्वत्र सुखीन संतु, सर्वे संतु निरामया. हा एक म्हणजे पूर्वीपणा बघा, एकमेकामुखी काला द्यावा, समान भावे भात खावा, सोने वाटोनी स्नेह वाढवावा, ऐशा प्रथा कितीतरी. या सगळ्या प्रथा या अध्यायामध्ये सांगितल्या. म्हणजे सगळ्या गावांनी एक कुटुंब म्हणून राहिलं पाहिजे. सगळे सणवार एकत्र राहिले पाहिजेत. मग हे कधी व्हायला पाहिजे, की इथे परत कुणीतरी संत आला पाहिजे, तुकडोजी महाराजांसारखा, आणि खरा स्वार्थ सगळं सोडून फक्त लोकांसाठी झटणं आणि वसुधैव कुटुंबकम ही खऱ्या अर्थाने तिथे रुजवणं त्या ग्रामामध्ये किंवा खेडेगावात. तर तिथे ग्रामकुटुंब म्हणजे हे सगळं माझं कुटुंब आहे. माझं घर माझं कुटुंब नाही, तर माझं गाव माझं कुटुंब आहे. सगळ्यांना सहकार्य करायचं. अगदी घरे रस्ते कुणाचं लग्न असेल तर सगळ्या धडपड करायची, अगदी पंक्ती वाढायच्या. म्हणजे प्रत्येकाचं कार्य माझ्या घरचं कार्य समजून आपण करायचं. सर्वांनी सहकार्य करावे, घरे रस्ते सजवून द्यावे, गाव नंदनवन बनवावे सामुदायिक कष्टाने. इथे सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक कष्टांचा म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम करण्याचं जास्त. मग ज्या मार्गे ऐसे घडे, तोची धर्म तेची ज्ञान रोकडे, तुकड्या म्हणे समाधान जोडे सकळ जनासे असं सांगितलेलं. 39व्या अध्यायात भूवैकुंठाचं वर्णन केलंय, की आदर्शाला प्रत्यक्ष जीवनामध्ये कसं स्थान दिलं पाहिजे. म्हणजे लग्न उत्सव हे करताना भूवैकुंठ कधी होईल, की
गावातला 1 लग्न, 2 लग्न वेगवेगळ्या खर्च करण्यापेक्षा सामुदायिक विवाह पद्धती आचरणात आणली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे एकत्र येऊन त्यांनी लग्न लावून दिलं पाहिजे आणि मग आदर्श गावाचं वर्णन केलं, की जिथे मतभेद तर असतात, पण अशांना आधी समज दिली पाहिजे आणि नाही ऐकलं तर सर्वानुमते त्याचा निर्णय घ्यायचा. म्हणजे अ, पाचामुखी परमेश्वर अशी पद्धत ठेवून त्यांनी व्यवस्था बघावी. रामराज्य स्वावलंबी स्वराज्य बोललेले महात्मा विष्णूचे विकास त्यांचा सुंदर हा. म्हणजे रामराज्य करायचं असेल तर सर्वांनी एकत्र या. एक पंचांनी निर्णय दिलेला सर्व मान्य करून जर आपण राहिलो तर रामराज्य व्हायला वेळ लागणार नाही असं म्हणतात. आणि अध्याय 40वा आहे तो ग्रंथाध्याय सगळे संत म्हणजे असं नाही की रामगीता फक्त वाचावी, इतरही ग्रंथ वाचा. इतरही ग्रंथाचं म्हणजे इतर ग्रंथातून कथा कहाण्या असतात. पण या रामगीतेमध्ये फक्त आदर्श साठी त्यांचं पोथी निघावी, त्याचं सामुदायिक वाचन करावं. खेड्यामध्ये अजूनही बघा संध्याकाळी मंदिरामध्ये एकत्र येऊन सामुदायिकपणे एखाद्या पोथीचं वाचन करतात, हरिनामाचं जागर करतात. ती पद्धत अतिशय चांगलेली आहे. मला तर वाटते महाराजांनी तुकडोजी महाराजांनी सुरू केली असेल. आणि ते म्हणतात याचं उत्तर आहे का आता पोथी कुठली निवडावी म्हटल्यावर म्हणतात तुकडोजी महाराज, वेगळी नव्हे ग्रामगीता, येथे नाही आहे. कुठल्या ग्रंथाला विरोध नाही, पण इतर ग्रंथापेक्षा वेगळेपणा एवढाच आहे की ते गावाचं आणि ते कसं सुधारावं त्याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रंथाचं सगळ्या ग्रंथांचं सार म्हणजे ग्रामगीता असं म्हणतात. मानवाचं कल्याण करायचं असेल तर हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे. असं कोणते ग्रंथ वाचले पाहिजे तर कुठले ग्रंथ वाचा जे चारित्र्य सम्यक असतील, त्याच्यामध्ये उदाहरण असेल उदाहरण असेल, आत्मानुभूती येणार असेल अशी ग्रंथ वाचा. आणि ऐसे जाणुनी स्वरूपाशी मरते जो जिंके या खेळाशी तुकड्यामध्ये हे चिकळावे अशी कथिली असे रामगीता. आणि शेवटचा जो अध्याय आहे तो या ग्रंथाची फलश्रुती आहे. ग्रामगीता म्हणजे शाब्दिक सेवा परी दृढ करी संस्काराचा ठेवा तेने ईश्वरी राज्य गावा नांदेल सदा सत्काळ. म्हणजे हा जो रामगीतेचा उठाठेव केलेला आहे याच्यामधले जे अध्याय आहे ते फक्त संस्काराचा ठेवा आहे. सगळ्यांनी म्हणजे कोणी कसं वागलं पाहिजे, गाव आपलं कुटुंब आहे आणि ते गाव सुधारण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केलेले आहे तर ते या गीतेमध्ये आहे. आणि वाचन हा ग्रंथ कसा वाचावा याचं वर्णन या शेवटच्या 41व्या अध्यायात दिलेलं आहे. आणि गीता बोधली जशी अर्जुनाला तशी ग्रामगीता ही सर्व ग्रामाला राहू नये कोणी मागासला म्हणून बोलेला देव माझा. तुकडोजी महाराज म्हणतात ते पुढे म्हणतात म्हणजे जसं गीता अर्जुनाला सांगितली तसं ही ग्रामगीता सगळ्या गावातल्या लोकांसाठी सांगितलेली आहे. ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सत्पूर्ण आहे. बोध त्यांचा प्रकाशमय ग्रामच लोक आपण बघा परमार्थ करताना एखाद्या देवाला हृदयात पण तुकडोजी महाराजांचं हृदय म्हणजे ग्रामगीता आहे. म्हणजे पूर्ण जीवन प्रवास त्यांचा फक्त खेड्यापाड्यात केलेला आहे किंवा खेड्यापाड्यातल्या लोकांच्या उद्धारासाठी केलेला आहे. आणि अशी ग्रामगीता ग्रंथ वाचून कुणी घेऊ नये तर पैसे आपण ग्रामाचीच लाभाव्या म्हणून वेचावे त्याने असं तुकडोजी महाराज शेवटच्या अध्यायात सांगतात. आणि हा ग्रामगीतेचा महिमा नुसता वाचून किंवा सांगून नाही संपत तर तो आपण आचरणात आणला पाहिजे. आणि सगळ्यात जसं दासबोधामध्ये प्रपंच कसा केला पाहिजे किंवा कसं जगावं याचा आदर्श रामदासांनी सांगितलंय. तसं खेडेपाडे कसे सुधारले पाहिजेत आणि आपला देश जर महासत्ता बनवायचा असेल तर पहिल्यांदा हे समृद्धी महामार्ग करण्यापेक्षा खेड्यातले रस्ते सुधारा, खेड्यातल्या व्यवसाय वृद्धिंगत करावा म्हणजे आपला देश सुधारेल असं संत तुकडोजी महाराजांना सांगायचं. आपण सुद्धा या ग्रामगीतेतल्या वैशिष्ट्याचा अनुभव वाचून नाही तर तो आचरणात आणून करावा असं मला वाटतं. ही ग्रामगीता मला जशी समजली तशी मी आपल्यापुढे मांडलेली आहे. जे चांगलं असेल ते समर्थांचं आहे, तुकडोजी महाराजांचं आहे ते आपण ओळखून घ्या. जय जय वीर समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. संत तुकडोजी महाराज की जय.